जरा कल्पना करा, तुम्ही शहरातील एका गजबजलेल्या रस्त्यावरून जात आहात आणि अचानक तुमच्या नजरेसमोर एक तरुण उभा दिसतो. तो हलत नाही, तो बोलत नाही, डोळे एका ठिकाणी खिळलेले. लोक त्याला हाक मारतात, हलवण्याचा प्रयत्न करतात, पण तो तसाच उभा राहतो. मिनिटभर नाही तर तब्बल 2 ते 2.5 तास हा प्रकार घडलाय चंदीगडमधील सेक्टर 33B परिसरात. आणि या घटनेचा 23 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली, भारतामध्ये झॉम्बी ड्रग आलाय की काय? नमस्कार, मी विहंग ठाकूर. चंदीगडमध्ये तोंडात बेडी धरून 2.5 तास उभ्या राहिलेल्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. आणि व्हायरल व्हिडिओमुळे झॉम्बी ड्रगने भारतात एंट्री तर घेतली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत झॉम्बी ड्रग म्हणजे नेमकं काय, चंदीगडमधील डिलिव्हरी बॉयच्या त्या व्हिडिओ मागचं सत्य काय आहे, आणि खरंच भारतात झॉम्बी ड्रगचा धोका वाढतोय का? ही घटना चंदीगडच्या सेक्टर 33B परिसरात घडली. रस्त्याच्या कडेला एक तरुण उभा होता. त्याच्या खांद्यावर डिलिव्हरी बॅग होती, तोंडात वेडी होती, पण तो हलत नव्हता. मिनिटे जात होती, लोक थांबून पाहत होते. कोणी म्हणालं कदाचित एपिलेप्सीचा झटका असेल, कोणी म्हणालं कदाचित कामाचा ताण असेल. पण वेळ पुढे सरकत होती. 1 तास 2 तास तरीही त्या मुलाच्या शरीरात कसलाही बदल नव्हता. शेवटी घाबरलेल्या लोकांनी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, त्या तरुणाला गाडीत बसवलं आणि वैद्यकीय तपासणीसाठी नेलं. पण खरी कथा इथूनच सुरू झाली. तपासात समोर आलेली माहिती सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी होती. त्या मुलाचं नाव सुनील असल्याचं समोर आलं. तो धनास परिसराचा रहिवासी होता. सुरुवातीला लोकांना वाटलं तो डिलिव्हरी बॉय आहे, पण तपासात समजलं तो कोणत्याही डिलिव्हरी कंपनीत काम करत नव्हता. त्याच्या खांद्यावर असलेली बॅग त्याच्या लहान भावाची होती. घरच्यांच्या म्हणण्यानुसार सुनील बराच काळ नशेच्या व्यसनात अडकला होता. घरातही तो अनेकदा अशाच विचित्र अवस्थेत उभा राहत असे. म्हणजेच हा प्रकार एखाद्या रहस्यमय शक्तीचा नव्हता, तर तो नशेचा परिणाम होता. सोशल मीडियावर या घटनेनंतर एकच शब्द चर्चेत आला, तो म्हणजे झॉम्बी ड्रग. या ड्रगचं नाव आहे फेंटानिल. फेंटानिल हे प्रत्यक्षात एक शक्तिशाली वैद्यकीय औषध आहे, जे प्रामुख्यानं कॅन्सर रुग्णांच्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरलं जातं. मात्र जेव्हा या औषधाचा गैरवापर केला जातो तेव्हा ते अत्यंत धोकादायक ठरू शकतं. या पदार्थाच्या सेवनामुळे तीव्र झोप येणं, श्वास घेण्यास अडचण निर्माण होणं आणि शरीराची हालचाल मंदावणे असे परिणाम दिसून येतात. सर्वात गंभीर परिणाम म्हणजे इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी होणाऱ्या जखमा त्या लालसर होतात, पापुद्रे तयार होतात आणि त्वचा सोलू लागते. वेळेवर उपचार न झाल्यास संसर्ग इतका वाढू शकतो की प्रभावित अवयव कापण्याची वेळही येऊ शकते. फेंटानिलचा प्रभाव शरीरावर खूप वेगाने होतो, त्यामुळे मेंदू आणि शरीरातील समन्वय बिघडतो. माणूस अर्धवट बेशुद्ध अवस्थेत जातो आणि अनेकदा तो तासनतास एकाच स्थितीत उभा किंवा बसून राहू शकतो. या विचित्र अवस्थेमुळे या ड्रगला लोकांमध्ये झॉम्बी ड्रग असं नाव दिलं गेलं. अमेरिकेतील फिलाडेल्फिया सारख्या शहरांमध्ये रस्त्यावर अनेक व्यसनी लोक झॉम्बी सारख्या अवस्थेत फिरताना दिसतात. त्यामुळे हा सिंथेटिक ड्रग आता केवळ एका देशापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो जगभरात चिंतेचा विषय बनलाय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात अधिकृतपणे कुठेही हे सिद्ध झालेलं नाही की त्या तरुणाने फेंटानिलच घेतलं होतं. तरी हा व्हिडिओ एकच मोठा प्रश्न निर्माण करतो, भारतामध्ये तरुणांमध्ये सिंथेटिक ड्रग्जचं व्यसन वाढतंय का? तज्ज्ञांच्या मते ऑनलाईन ड्रग्ज नेटवर्क, डार्क वेब आणि बेकायदेशीर तस्करीमुळे नव्या प्रकारच्या सिंथेटिक ड्रग्जचा धोका वाढतोय. चंदीगडचा हा 23 सेकंदाचा व्हिडिओ फक्त एक व्हायरल क्लिप नाही, तो आपल्यासाठी एक इशारा आहे. कारण नशेच्या व्यसनात अडकलेला तरुण फक्त स्वतःचं आयुष्य नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतो. म्हणून प्रश्न असा आहे की आपण फक्त व्हिडिओ शेअर करत बसणार आहोत की समाज म्हणून या व्यसनाविरुद्ध उभे राहणार आहोत? हा खरा प्रश्न आहे. तर व्हायरल व्हिडिओमधील तरुण खरंच झॉम्बी ड्रगच्या आहारी गेलाय का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.